जगामध्ये खरेपणा प्रामाणिकपणा दुसरी तपस्या नाही, म्हणजे त्याचे पालन करणे ही सर्व मोठी कठोर तपस्या आहे. खोटेपणा सर्व मोठेपणा आहे. ज्याचे अंतःकरण प्रामाणिकपणाच्या भावनेने भरलेले आहे. अंतःकरण स्वतः परमात्मा निवास करतो, याचाच अर्थ खरेपणा मार्गाने चालणाऱ्यांना परमेश्वर देखील प्राप्त होऊ शकतो. कंचन केवल हरी भजन तुझ्या काच कदीर, झुटा आला जंजाल पकडा साच कबीर. केवळ हरी भजन परमेश्वराने भक्ती हेच खरे सुवर्ण आहे. बाकी सर्व काचेसारखे आहे. कबीरदास म्हणतात की संसाराचे जंजाळ म्हणजे मोह माया लालसा वगैरे सर्वांचा त्याग करा. हे सर्व असाच मार्गाने घेऊन जातात. हे सर्व सोडून द्या. सर्वांचा त्याग करून फक्त खऱ्याचाच त्याग करा. कबीर झूठा बोले जब लग पार बसाया, न जाने क्या होया पल के ज्योतिर्मया. कबीरदास म्हणतात, आयुष्य कधी खोटे बोलू नका. जोपर्यंत जिवंत असाल तोपर्यंत त्याच्या मार्गाने चाला. क्षणाचा चतुर्थांश भाग देखील जाणे केव्हा काय होईल याचा कारणामुळे दुःखाला सामोरे जावे लागेल. दुःख सामना करावा लागेल. म्हणून नेहमी खरे बोला. आपल्याला वाटतं आपलं गाव आहे, आपली जात आहे, भाव आहे, बायको आहे, फक्त ती 13व्या पर्यंतच आहे. 13वा मसन वाट्यात एकटाच जळत असतो. तिथं जातीचा काही संबंध नाही, कारण देह हा मातीचा जन्माला आलेला असतो आणि शेवट मातीतच जातो. तो मधी जो दिसतो लग्न, घोड्यावर बसणं, पोरं होणं, एक तो टाइमपास आहे, चना फुटाणा. पैसे, श्रीमंती, कुटीलपणा माणसाला जात नाही. जन्म झाला त्याला मरण आहे. देह खोटा आहे, कर्म बी खोटा आहे, धर्म बी खोटा आहे. नाम जपच तेवढा खरा आहे. आणि जगात गुरुपेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही. गुरु जपाने माणूस देव होऊ शकतो, म्हणजे आत्मरूपाने देव होऊ शकतो, त्याचा देह नाही. रामकृष्ण हरी.